जय हिंद दोस्तों। थोडा स्पेस काय म्हणायचं नमस्कार मित्रांनो, आता वाजले रात्रीचे 11। आता आम्ही चाललोय रायगडच्या दिशेने, ते की नाशिक रोड पासून 350 किलोमीटरच्या आसपास आहे। तर चला भेटूया। चलो गैंग इज स्टार्टेड फ्रॉम द ट्रेक टुडे। मोरया। आकाश तुझा फोटो नाही निघणार, तू नको टेन्शन घेऊ आकाश। तर चला बघूया आपण, आपल्याला खूप मोठा अंतर गाठायचं आहे आज रायगडच्या दिशेने। एक मोठं एक आव्हान आपल्या समोर एक आहे, बघू टाकू ना आता काय ते बघू कसं काय डिसाईड। बरं कसं आहे आता, ओके मध्ये झालं पाहिजे सगळं। रोहित भाई ये भाई क्या भाई, एक गाय भाई गाड़ी में 2 जिगरी भाई एक साथ, इनके पंपिलो एक कंट्रोल कंट्रोल। लोक भाई काय म्हणतात, तुमचे 2 शब्द आमच्यासाठी? काय नाही भावांनो, आपण चाललो आता ट्रेकला। आता आपण शिंदे क्रॉस केलेले आहे। सर्वांनी खूप सपोर्ट करा आमच्या रोहित सरला, त्यांच्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, बस थँक्यू। ओके ओके। नमस्कार मित्रांनो, आता वाजले किती वाजले रे? आता वाजले 1:30। आता वाजले 1.32। काय म्हणता आकाश भाई? किती वाजले? आता 2 वाजले। आता कुठे आपण? आत्ताच आम्ही थोड्या वेळापूर्वी आम्ही स्नानासाठी थोडं थांबलो होतो साईडला, आंघोळीसाठी। एकदम ओके प्लेस आहे सध्या ही। तिकडं आपल्या गाडीची पार्किंग बिर्किंग ओके, पाहू शकता। एकदम भारी मौसम आहे, नजारा म्हणजे नजारा आहे। नमस्कार मित्रांनो, खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। मित्रांनो, आम्ही रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो आहे। तरी 7 तासाच्या प्रवासानंतर आम्ही रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो आहे। थोड्याच वेळात आपण रायगडाला सुरुवात करणार आहे चढण्यास। तर सर्वांनी सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा। लय लवकर नाही, अजून व्हिडिओ गेलाच नाही श्लोक नाही का? गजब बेइज्जती है। नाही तर तुम्ही बघू शकता आता आहे ना, प्रत्येक गोष्ट आम्ही रस्त्याने सरळ चाललोय पुढे। इथे राहुल सोमनाथ पाळदे यांचं पण सहर्ष स्वागत, सुपरवायझरचं पण मी धन्यवाद करतो। हे बघा तुम्ही बघू शकता, आता आपण या रस्त्याने सरळ जाऊन तर हे बघू शकता तुम्ही आता। तर आता आम्ही चढण्यासाठी सुरुवात केली, बघू आता। हो ते तर आहेच श्लोक भाई, त्यात काय वाद नाही। बघू शकता बादल बरसाय डायरेक्ट इथं, डायरेक्ट बादल बरसाय। हा
लाईव्ह होतं मी आता. हे येडा पाय हा लाईव्ह चालू आहे. येस भाई, तुम्ही थकले का? काही तुमचं मनोगत काही व्यक्त करा. हा नको गवडी साहेब, तुम्ही काही नाही ना. हा असं कसं बोललं पाहिजे. हा लाईव्ह आल्यामुळे उतावळाच आहे तू. हे बघा, हा एक रस्ता होता, हा नवीन केलेला आहे. हा जुना रस्ता आहे. तुम्ही यांनी पण जाऊ शकता आणि यांनी पण जाऊ शकता. हा. खूप कठीण अशी चढाई. आताच पहिला टप्पा आम्ही हा पार केलेला. हे बघा, इकडे गेला तर एक खाई, इकडे गेला तर एक स्वर्ग. अशी गंमत आहे आपल्या महाराजांनी केली. काय वाटतं? पहिलं जाऊ द्या, एक नशीब समजा का ऊन बिन नाही. थोडं तरी ऊन असतं ना. काय बोलतो? आलाच ना आता. राहुल रोपवे कुठे आहे? 9:15 सुरुवात केली होती मित्रांनो. आत्ता वाजले 10. एवढ्या वेळात आम्ही खूप मोठं अंतर गाठलेलं आहे. बघू शकतो तुम्ही. हे स्वाके इकडे ना, स्वाके. हे स्वाके. हा काय आता असेल काय त्यांचं. काय नाही हिरवे. स्टँडचे फोटो काढायचे ते. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. बघा, शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो. ही आधी पण कधी किल्ला बघितला असेल, तुम्ही प्रत्यक्षात रायगड दर्शन करणार आहात. तुम्ही ज्या मार्गाने गडावरती पायी केल्यावरती ती गडाची समोरची बाजू होती. जी लोक गडावरती येतात 4 ते 5 मिनिटात ज्या प्रकल्पाने गडावरती रोपवे प्रकल्पाने गडावरती येतात, ती किल्ल्याची पाठीमागची बाजू ती या साईडला आहे. किल्ल्याला टोटल 2000 पायरी आहेत. म्हणजे रोपवेने तुम्ही 4 मिनिटात येणार तर शिवभक्त गडावर 4 मिनिटांमध्ये येतात. पायरी येण्यासाठी 1.5 ते 2 तासात किल्ल्याला 2000 पायरी आहेत. आणि या रायगडाची समुद्र सपाटीपासून हाईट
ही 2851 फूट आहे. जिथे आपण गाडी पार्क केली, ट्रॉलीमध्ये बसलात, पायऱ्या चालू केल्या, तिथून 750 मीटर म्हणजे 1375 फूट म्हणजे 750 मीटर तुम्ही किल्ल्यावरती उभे आहात. पूर्वी छत्रपती शिवाजी राजांना या गडावरून इथून पूर्वी 8 गड दिसायचे. ते किल्ले आजही दिसतात, पण त्यासाठी वातावरण चारी बाजूने क्लिअर पाहिजे. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, सोनगड, मानगड, चांभारगड आणि मकरंदगड हे 8 किल्ले आपण आजही या गडावर स्पष्ट बघू शकता. ही रायगडाची पूर्व दिशा येते, ही पूर्व, पश्चिम, ही दक्षिण आणि ही उत्तर येते. तुम्ही ज्या मार्गाने पाहिजे तो मार्ग उत्तरेचा बाजू आहे. पूर्व दिशेला राजगड, तोरणा, लिंगाणा, राजांची पहिली राजधानी पुण्यामध्ये वेल्हे तालुका या साईडला येते. एकशे 28 प्रकारचा चढवते पण पाहिजे आलात, पण आपल्याला काय आता येणार लोक रोपीमुळे गडवून मागे मागून वरती येतात. पण याच गेटच्या समोर साहेर आणि मालाची दरवाजा आहे, पालखी गेट. तुम्ही एंट्री तिथून पुढे गेली त्याने भूमी जाऊन वरती. पण पूर्वी राजांची, शंभू राजांची, जिजाऊंची पालखी गडावर पायी आली. आता आपण बालेकिल्ला बघतो, किल्ल्यातील अतिशय महत्त्वाचा भाग. त्यामधले हे 8 मंत्र्यांची 8 ऑफिसर म्हणजे स्वराज्याच्या 365 गडकिल्ले गावांचा कागदोपत्री व्यवहार इथून अंबिराव मोहिते, अण्णाजी दत्तो, रामचंद्र त्रिंबक, निराजीराव, मोरपंत पिंगले, रामचंद्र निलकंठ, अनाजीपती मिनिस्टर स्वराज्याचा कारभार इथून बघायची. आता जी लोक गडावरती पायी येतात त्यांना पहिले इथून सुरुवात होती गड बघायची. पायी आलात आपली सुरुवात पलीकडून गड बघायला सुरुवात समोरच्या बाजूने झाली. लोक आता इथून गड बघायला सुरुवात करतात. इथून काढायचं तसं हे नाही, ते फक्त आपली स्थितीने उतरून धंदे बाहेर काढायचं, आपल्या स्थितीने स्टोर करायचं. बाहेर काढायला आतून गेट नाहीये, ते 2 पूर्ण बंदिस्त पॅक आहेत आणि 15 फूट आहे. त्याला आतून बघायचं दरवाजा कोपऱ्यामध्ये दरवाजा समोर इथून धान्य बाहेर काढायचं. त्या गेट मधून धान्य तिथे आतून ओतलं, तिथून धान्य वाटप केलं, त्याची नोंद खाली मंत्रिमंडळामध्ये. आता आपले देणे घेणे केजी मध्ये आहे. पूर्वी मन पाहिली तर कोकणामध्ये काय तांदूळ, वरी आणि नाचणी हेच पीक असायचं. काय राहणार एवढं वर्ष पूर्ण बंदिस्त लहान पोर तर चौच माग छोटा 15 फुटाचा. नको थोडा स्पेस काय म्हणायचं गुपित सर चलो गाड्या